स्वाती, स्वाती, अगं माझा रुमाल आणि माझं पाकिट कुठे आहे? घ्या तुम्हीच शोधून. बघितलंस, हे असं करते तुझी आई. तिची काही चूक नाहीये. तुम्ही आल्यावर पाकिट कुठेही टाकून देता, त्यामुळे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी मिळत नाही. घ्या. तिने लपवून ठेवलं होतं ना. अहो मला वाटलंच हे असं करते तुझी आई नेहमी. एखाद दिवस आहे ना असंच मी घरी पाकिट विसरणार आहे आणि बाहेर माझा काहीतरी मोठा प्रॉब्लेम होणार आहे. अहो काहीतरी बोलू नका उगीच सकाळी सकाळी. किती वेळा सांगितलंय वास्तुदेवता कायम तथास्तू म्हणत असते. आणि तुमचं पाकिट मी नव्हतं लपवलेलं. तुम्ही सकाळी कपडे धुवायला टाकलेत, त्यात ते सापडलं म्हणून ड्रॉवर मध्ये ठेवलं. बरं बाई, चुकलं माझं. 100 वेळा हे असंच बोलत असतात. आई काय आहे, का सकाळी सकाळी भांडताय तुम्ही दोघं? बघ ना, उगीच सकाळी सकाळी बोलायला लावतात. सकाळी सकाळी दिवसभर बोलत असते ही. उगीच मुद्दामून वाद घालू नका माझ्याशी. मला खूप काम आहेत. हा घ्या तुमचा डबा. आई अगं मस्करी करतायत ते. भाजी कुठली आहे? उघडून बघा म्हणजे कळेल. तसं नाही ग, म्हणजे भाजी कुठली आहे हे कळलं तर ठरेल ना उघडायचं का नाही. काय म्हणालात? नाही, काय नाही, काय नाही. बाळा, माझा जरा मोबाईल देतेस? तो बघ चार्जिंगला लावलाय तिकडे. देते. गार्गी, काय झालं बाळा? बाबा हे कसं शक्य आहे? मला कालपर्यंत वाटत होतं की माझा फोन बिघडलाय, चुकीची तारीख दाखवतोय. पण तुमच्या फोन मध्ये सुद्धा तशीच तारीख दाखवताय. आता दोघांच्याही फोन मध्ये असं कसं शक्य आहे मला तुम्ही सांगा. अगं बाळा, जी तारीख आहे तीच दाखवणार ना. मग मला एक दिवस आठवत नाहीये. म्हणजे मृत्युंजय बंगल्यातला शेवटचा दिवस मला आठवतच नाहीये. कसं आहे ना बाळा, तू तुझ्या कामामध्ये स्वतःला इतकं अडकवून घेतेस ना की तुला कसलंही भान राहत नाही. त्यामुळे झाला असेल तुझा गोंधळ. बाबा काय बोलताय, हे कसं शक्य आहे? का शक्य नाहीये सांग? इतका जुना बंगला आहे तो ना, तिथे साधा पेपर येत असणार ना कॅलेंडर असणार. त्यामुळे झाला असेल गोंधळ तारखेचा तुझा. गार्गी बाळा, येऊ मी? माझा मोबाईल. सॉरी. आणि इतका विचार नको करू हा बाळा. येतो ग. हो, बाय. बाय. सावकाश जा. गार्गी, तो मोबाईल बाजूला ठेव बघू आणि तुझी कामं आवरून घे. तुझी आंघोळही व्हायची आहे अजून. प्लीज, हे बघा, प्लीज प्लीज मला सोडा, मला जाऊ द्या इकडनं, प्लीज प्लीज. पुन्हा चुकायचं नाही. गार्गीला इथे घेऊन ये.
किरण, मला नाही वाटत गार्गीपासून हे तारखेचं आपण लपवून ठेवू शकू. आपल्याला असं करून नाही चालणार. आपल्याला लपवावंच लागेल. आणि असंही तो दिवस तिच्या लक्षात नाही आणि आपणही तिच्या लक्षात आणून द्यायचं नाही. अगं पण ती सारख्या शंका काढतीये. आत्ता पण हे ऑफिसला गेले ना तेव्हा तारखेवरूनच तिने शंका काढली. अशा वेळी सरळ विषय टाळत जा. ही शंका वाढवू द्यायची नाही. एवढं गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, तू कुठे निघालीस आत्ता पर्स घेऊन? अगं जरा एक काम आहे माझं, तेवढं झालं की आले. अगं पण कुठे जातेस? हे ग काय झालंय, कालपासून बघतीये प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेतेस. तू बाहेर जातेस म्हणजे ऑफिसलाच चाललीस ना? नाही, आज ऑफिसला नाही जाते, उद्यापासून जॉईन होणार आहे. त्या दिवशी पण तू असंच म्हणालीस. तू आज ऑफिसला नाही जाणार ना? अरे झालंय काय तुम्हाला दोघींना? मी खरंच आज ऑफिसला नाही जाते. माझी जरा काम आहेत बाहेर आणि बँकेचं सुद्धा काम आहे. काही कुठे जायचं नाहीये, आराम कर. आराम करायला झालंय काय मला? आणि मी कालपासून बघतीये, तू काय इतकं टेन्शन घेतेस? गार्गी, ती तुझी आई आहे, तिला काळजी वाटणारच. आणि स्वाती, ती म्हणते ना ती ऑफिसला नाही जाते, बँकेत जातेस ना? जाऊ दे तिला. ठीक आहे, जा पण लवकर ये. हो, सावकाश जा आणि लवकर ये. बरं. हा, सावकाश जाते आणि लवकर पण येते. बाय. स्वाती, नको काळजी करू. तिला करू दे ना तिची कामं. चल, भरपूर कामं राहिली असते. कमाल आहे, एकही रिक्षा दिसत नाहीये. हा लपंडावाचा खेळ तुला खेळावाच लागेल. 49 नाही, थांब तिथे. रस्त्याच्या मध्ये आपण या विषयावर नंतर बोलू. नाही, आत्ताच बोलायचंय आणि खूप महत्वाचं बोलायचंय. बोल. मी गार्गी, मी तुमच्या बंगल्यात आले होते, तुम्हाला भेटले, तुमच्याशी बोलले, आठवतंय? ओके, आपण भेटलोय, आपलं बोलणं झालंय. मी आत्ता रिसेंटली बंगल्यात गेले होते, तेव्हा तुमच्यापैकी कोणीच मला तिथे दिसलं नाही. मला फक्त सांगाल का की त्या ठिकाणी, त्या बंगल्यात काहीतरी इल्लीगल किंवा कसलं तरी रॅकेट सुरू आहे का? हां, एक सेकंड. हा, मी नंतर करते कॉल. एक्सक्यूज मी, तुम्ही मला काही म्हणताय का?
सॉरी, मी फोनवर बोलत होते. ते घरात आहे, तोवर काहीच होणार नाही. उठ, त्याला स्पर्श न करता ते बाहेर काढ. आत्ताच्या आत्ता बाहेर काढ. मी गार्गी गार्गी महाजन. गार्गी ओके, आपण भेटलोय. नाही, आपण कधीच नाही भेटलोय. आपण भेटलोय आणि फक्त भेटलो नाही तर आपण बोललो सुद्धा आहोत. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कारण एकदा जर माणूस मला भेटला ना तर माझ्या चांगल्याच लक्षात असतो, त्यामुळे आठवण्याचा प्रश्नच नाहीये. अवनी तुमचीच मुलगी ना? अय्या, अवनीला ओळखता तुम्ही? हो, ओळखते. म्हणजे मी तुम्हाला भेटायला आले होते तेव्हा ती तिथेच होती ना. ती खेळत होती, तिने तिची चित्र दाखवली मला. आठवतंय का तुम्हाला? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आपण कधीच नाही हो भेटलोय. अहो, जर आपण कधीच नसतो भेटलो तर मला कसं कळलं असतं की अवनी तुमची मुलगी आहे? अहो, पण तुम्ही कधीच घरी नाही आलात. हे बघा, आत्ता तुमच्या घरच्यांपैकी इथे आजूबाजूला कोणीही नाहीये. त्यामुळे तुम्ही मला तुमच्या घराबद्दल, तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा ना. माझ्या घराबद्दल मी तुम्हाला काय सांगू? हे बघा, तुम्ही जर का कोणाला घाबरत असाल ना तर प्लीज घाबरू नका. मी तुम्हाला मदत करेन, खरंच. मदत कशासाठी? मी म्हणाले ना तुम्हाला, म्हणजे मी प्रॉमिस करते की तुम्ही मला सगळं सांगा, मी तुम्हाला मदत करेन. हां, पण मला सगळं स्पष्टपणे आणि सगळं खरं खरं सांगा. मी काय बोलते मला नाही कळत आहे. तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. एक मिनिट, माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम नाही आणि असेल तरी मी सॉल्व्ह करेन. अहो, मी सांगते ना तुम्हाला, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हे बघा, मला सांगा काय प्रॉब्लेम आहे तो. मी मदत करेन तुम्हाला, खरंच. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आपण कधीही नाही भेटलोय. आपण भेटलोय. नाही, आपण कधीही नाही भेटलोय. हे बघा, तुम्ही कोणाला घाबरत असाल तर नका घाबरू, विश्वास ठेवा माझ्यावर. हे बघ, गैरसमज होतोय तुझा. सांगितलंय मी तुला. अहो, कसला गैरसमज? जे खरंय ते सांगा ना मला. तू काय बोलतेस मला नाही कळते. अहो, कसं शक्य आहे? आपण भेटलो होतो, आपण बोललोय. हे बघा, आठवा ना. आता अति होतंय हा तुमचं. काय क्लिअर करायचंय तुम्हाला? काय हवंय? हे बघा, तुम्ही घाबरताय का कोणाला? इथे जर का घाबरत असाल तर आपण दुसऱ्या जागी जाऊ, दुसरीकडे बोलू, चालेल मला. मी कशाला घाबरू? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळत कसं नाहीये? अहो, मला सगळ्या गोष्टी कळणं खूप महत्वाचं आहे. मी खूप मेहनत घेतली आहे या सगळ्यावर. एक सेकंड, तुम्ही मस्करी करताय का माझी? नाही, पण मला वाटायला लागलं आता तुम्हीच माझी मस्करी करताय. अहो नाही, खरंच गैरसमज होतोय तुमचा. आपण कधीही नाही भेटलोय. अवनी कुठे? का? कारण तुम्ही मला ओळखतच नाही आहात ना. ॲटलीस्ट ती तरी ओळखेल. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुमचा गैरसमज होतोय. आपण कधीही नाही भेटलोय. तुला सांगते, या वराडकर वहिनी आहेत ना, नुसत्या सारख्या कटकट करत असतात.
आज काय हाच प्रॉब्लेम आहे, उद्या काय तोच प्रॉब्लेम आहे. रोज एक फोन किंवा मेसेज असतोच, नीट लक्ष द्या म्हणून. अगं हो हो म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं. अगं पण या बायका बोलून दाखवतात ना, तुम्ही काय नुसत्या नावापुरत्याच सेक्रेटरी आहात का? असा राग येतो ना मला. तू कधीपासून त्यांचं बोलणं मनावर घ्यायला लागलीस? तसं नाही ग, पण सोसायटीची सेक्रेटरी म्हणून मी जे काम करते ते नीटच करते ना, म्हणूनच नीट चाललंय सोसायटीचं काम. तरी पण या असं म्हणत असतात की नीट लक्ष द्या. मग त्यांना म्हणावं घर आणि सेक्रेटरी पद दोन्ही एकत्र सांभाळून दाखवा, म्हणजे कळेल. जाऊ दे बाई, मी तर आता ठरवलंच आहे, मी यांचे कुणाचेच फोन उचलणार नाही. तू फोन नाही ना उचललास तर सगळेजण घरी येतील. येऊ देत ना, मग घेते एकेकाला धारेवर. मला काही दुसरी कामं नाही आहे. बरं, मगाशी मला ना सोनावणे बहिणी भेटल्या होत्या. काय म्हणाल्या? काही नाही, त्या म्हणत होत्या गार्गीसाठी जर तुम्ही स्थळं शोधत असाल तर मला सांगा, मी एखादं सुचवते. यांना कोणी विचारलंय का? मला एक कळत नाहीये, हे लोक का नाक खुपसतायत? ते जाऊ दे. किरण मला सांग, गार्गी नक्की ऑफिसला नाही जाणार ना? नाही जाणार. आणि त्या मृत्युंजय बंगल्यात सुद्धा नाही ना जाणार? तिथेही ती नाही जाणार, माझी खात्री. तू म्हणालीस म्हणून मी तिला पाठवलंय, नाहीतर मी अजिबात जाऊ दिलं नसतं. अगं, जिथे जिथे गार्गी सुरक्षित नाही असं मला वाटतं ना, तिथे मी तिला हमखास अडवते. पण आता मला त्याची गरज वाटत नाही. तिला जायचं तिथे जाऊ दे ना तिला. पण आपण असं नेहमी म्हणतो, पण गार्गीच्या बाबतीत नेहमीच काहीतरी विपरीत घडतं आणि मग मला टेन्शन येतं. वाटते. हे बघ, तू जास्त काळजी करू नको. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, चुकूनही त्या मृत्युंजय बंगल्याचं नाव तिच्या समोर घ्यायचं नाही. हो, पण किरण, तू मला एका प्रश्नाचं उत्तर नीटचं दिलं नाही. मला सांग, तो एक दिवस गार्गीला का आठवत नाहीये? बाबू, कसा झाला कॅम्प? मस्त. मज्जा आली? हो. अच्छा, ऐक ना, तू या ताईला ओळखते? नाही. नीट बघ ना यांच्याकडे. कधी आपण भेटलोय का? आपल्या घरी आल्यात का त्या? तू खेळली आहेस त्यांच्याशी? नाही. अवनी, अवनी. चल, मी तुला माझी रूम दाखवतो. ही माझी आई, हे माझे बाबा, ही मी. मम्मा, ही तुझी फ्रेंड आहे का? नाही रे बाळा, पण ह्यांचं असं म्हणणं आहे की त्या ताई आहेत ना, त्या तुला ओळखतात आणि तू पण ताईंना ओळखते. नाही, मी तर यांना कधीच भेटले नाही. बोलले होते ना मी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. जाऊया. काय ग, कसा झाला कॅम्प? काय कंप्लेंट? लई मस्ती करते अवनी तिकडे कॅम्प मध्ये. अगू, असं करतो? तिच्या कॅम्पवाली बाई सांगत होत्या तिकडे आज 2 पोरांना चांगलंच बदलून काढलं हिनं. काय ग, असं मारायचं असतं? मग त्यांनी माझा डब्बा खाल्ला. ओ, पण म्हणून मारायचं? मग काय करू मी? बरं, एक काम करणार, उद्या जायचं आणि त्या दोघांना सॉरी म्हणायचं आणि टीचरला पण सॉरी म्हणायचं. म्हणशील ना? हो.